रेवती आणि कुणाल एकत्र कसे? हे सगळे त्यांच्या कामाचे फोटो दिसत आहेत, याचा अर्थ रेवती आणि कुणाल एकत्र काम करतात. ती त्याला ओळखते. हा सगळा काय प्रकार असेल? एका निनावी नंबरवरून फोटो पाठवलेत सगळे. कोणी केलं असेल हे सगळं? रेवती जर कुणालला ओळखत होती तर मग कुणालला राधिका सुद्धा ओळखत असणार. हे माझ्या आणि शनायाच्या विरोधात रेवतीचं काही कारस्थान तर नसेल ना? काय करू? कोणाशी बोलू? आनंदला सांगू का? नाही, नको. आनंदशी याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. रेवती कुणालला ओळखत होती म्हणजे कुणालने त्याचा पास्ट रेवती सोबत शेअर केला असेल का? आणि त्याचाच फायदा रेवतीने घेतला असेल. पण रेवती हे सगळं का करेल? कदाचित राधिकासाठी. राधिका तिची बेस्ट फ्रेंड आहे म्हणून कदाचित रेवतीचंच कारस्थान असेल. तर मग आनंद सुद्धा यामध्ये सामील असू शकतो. नाही, नको. याबद्दल कोणाशी काही बोलायलाच नको. पण हे सगळं काय आहे याचा छडा मी लावणारच. काय चाललंय या फोटोंवरून? मी काय वाटेल तो विचार करायला लागलो. एवढं सगळं प्लॅनिंग राधिका करणं शक्य नाही. कदाचित हे मुद्दाम शनायानेच केलं असेल तर? तिला असंही पहिल्यासारखं राहता यावं म्हणून शनायाने तर हा प्लॅन केला नसेल. शनाया काही करू शकते. राधिका आणि माझ्यात प्रॉब्लेम्स व्हावेत म्हणून हिने फोटो एडिट करूनही पाठवले असतील. शनायाचा काही भरोसा नाही. कुणाच्याही बोलण्यात येऊन काही वाटेल ते करू शकते ती. आणि या सगळ्याच्या मागे तिचं डोकं नसणार. त्या ईशाने पट्टी पडवलेली असेल तिला, किंवा त्या संविधाने. नाही, हे सगळं खोटं असणार आहे. हे फोटो बघण्यापेक्षा मी डिलीटच करतो. केडीचा नंबर देते याला. शनाया, तू इथे काय करतेस? तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या केबिन मध्ये यायचं नाही म्हणून. बाहेर हो. गॅरी प्लीज माझं ऐक. गॅरी काय गॅरी? मी इथे तुझा बॉस आणि तू एम्प्लॉई, लक्षात ठेवा. अरे हो, ऐक ना प्लीज, मला महत्त्वाचं बोलायचंय प्लीज. काय बोलायचंय तुला महत्वाचं? तू फोटोज बघितलेस ना? ते फोटो तूच पाठवलेस ना मला दुसऱ्या नंबरवरून? हो, कारण माझा नंबर ब्लॉक केलाय तू. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. पण त्या रेवती आणि कुणालचे फोटो मला पाठवायची काय गरज आहे? काय गरज होती काय? तुला कळलं नाही का? रेवतीचा प्लॅन होता सगळा. तिने पाठवलं होतं कुणाला पैसे घ्यायला माझ्याकडे. आणि रेवती आणि कुणालच नाही, राधिकाही त्याला ओळखते. राधिकाला मध्ये घेऊ नकोस शनाया. तिचा काय संबंध आहे? तिला कसं माहिती असेल? मी राधिका, रेवती आणि कुणालला बोलताना बघितलंय. आणि मला माहिती होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून मी तुला इतके दिवस काही सांगितलं नव्हतं. आणि म्हणूनच त्याचे फोटो काढून तुला पाठवले मी आज. आता तरी तुला कळलं का माझी काही चूक नाही. हा सगळा त्यांचा प्लॅन आहे आणि राधिका त्यात इन्व्हॉल्व आहे. शनाया, राधिकाबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? मला पूर्ण विश्वास आहे ती असं काही करणार नाही. तिला खोटं बोलणं जमतच नाही. उलट तूच ते फोटो एडिट करून पाठवले असतील. राधिका असं करूच शकत नाही. सिरियसली? तुला सिरियसली असं वाटतंय की मी ते फोटोज एडिट करत बसले होते म्हणून? ठीक आहे, फाईन. तुझा विश्वास नसेल ना तर स्वतः जाऊन बघ ना. जा रेवतीच्या ऑफिसला आणि जाऊन चेक करा. त्यांचं शूट चाललंय. रेवती आणि कुणाल एकत्र काम करतायत की नाही ते जाऊन बघ तू. अजूनही विश्वास बसत नसेल ना तुझा तर हा नंबर आहे. हा माझ्या आणि कुणालच्या कॉमन फ्रेंडचा नंबर आहे. केडी नाव आहे त्याचं. त्याला फोन कर आणि त्याला विचार की माझा आणि कुणालचं अफेअर चालू आहे की नाही. घे. शनाया खरं सांगतेय का की परत काहीतरी खोटेपणा करते?
माझी अशी द्विधा मनस्थिती का होतीये? मी का अजूनही शनायाच्या बोलण्याचा विचार करतोय? नाही गुरु, नाही. आता तू परत शनायाच्या जाळ्यात अडकू नकोस. हॅलो, हा बोल शनाया. आता काय झालं? मी गॅरीचे सगळं बोलून आले. व्हॉट? अगं पण का? का काय, का तू नाहीच विश्वास ठेवत त्या पिक्सवर? गॉड शनाया, मी तुला सांगितलं होतं ना थोडा पेशन्स ठेव. अगं त्याने आत्ता कुठे पिक्स बघितलेत? त्याला डायजेस्ट करायला थोडा तरी वेळ हवा ना. तू ना इश्यू करून आलीस आणि त्यामुळे सिच्युएशन अजून क्रिटिकल झाली. तू तर प्लीज एक दिवस वाट बघ. ओके फाईन, बट ओनली वन डे. हो बाबा, फक्त एक दिवस. आई, या आई काय करून राहिल्या तुम्ही? काही नाही व संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. तेच सांगायला आले मी. डाळ शिजायला टाकू नका. नानीजी त्यांच्या पद्धतीची आमटी करून राहिल्या, कैरी टाकून. बर का मग जाऊन आली का गुन्हाच्या ऑफिसात? हाव ना, आत्ताच येऊन राहिले. म्हणजे पहिले नानीजींना भेटले आणि लागलीच इथे आले. दमलीस ना? नाही दमायचंय काय, फक्त 4 सह्या तर करायच्या होत्या. आई, चहा टाकते तुझ्यासाठी. बस. आई नको नको, आता चहा घी नको. ऑफिस मध्ये झालं ना सगळं, तर बाबा आले की जेवायलाच बसूया. बर बाई, बस तर खरं. बसते मी, द्या इकडे, मी करते. अगं राहू दे ग, मी करते ना. आई मी करते, द्या. अगं अशी का तुला का ग काही कळत नाही का? गप्पा मारणं माझ्याबरोबर बसून. राहू दे, मी करते ना. अगं बाई, तुला ना काम नाही केलं तर चैनच पडत नाही का? मॅथ ना असं एकदम उत्साह संचारलाय. हो ना, ते तर दिसतच आहे. काय म्हणलं गुरुनाथ? हा, कशी झाली मीटिंग? काय नाही, चांगली झाली. विचारत होते काम पुरं होत आलं ना, कसं चाललंय काम, ते कामाची डिलिव्हरी कशी करायची आहे, आणि ते चलान वगैरे पण भरून द्यायचे ना. तुझे तर का होते चलान गिलान करता? नाही ना आई, पण आनंद भाऊजी मदत करणार आहे. हा, पण मी त्यांना सांगितलं का मला पण शिकवा म्हणून. पुढच्या वेळेस जमलं पाहिजे ना सगळं. हो ना, बरोबर आहे. आता कसं गुरुनाथचं काम आहे तर सगळं सांभाळून घेते गुरुनाथ, नाही का? हा, उद्या दुसऱ्या एखाद्याची ऑर्डर मिळाली तर मग तुझं तुलाच निस्तरावं लागेल ना बाई. खरंय. यायला पाहिजे सगळं. का मग गुरुनाथ खुश आहे त्या कामावर? हो आई. का म्हणला? शाबासकी दिली का? कौतुक केलं का नाही? आपल्या बायकांचं हे असते पाय, आपण खूप कष्ट करतो आणि मग जोवर नवरा आपलं कौतुक करत नाही तोवर आपल्याला चैन पडत नाही. एकदा का नवऱ्यानं कौतुक केलं की 1000 हत्तींचं बळ येतं आपल्या शरीरात आणि मग आपण सुटतो बिजली सारख्या सुसाट पुढच्या कामासाठी. कौतुक घेऊ ते काही केलं नाही, पण कामावरती खुश होते मॅ. नाही म्हणूनच त्यांनी आई ते सांगायचंच राहिलं. तरी आले ना का मला ना अथर्वला बाहेर घेऊन जाणार आहेत फिरायला. हे पाय पोट्टी, आता सांगत आहे. चल बर झालं, आता स्वयंपाक कमी करते का? बस झालं बस झालं, भाजी बस झाली. तू पण अशी आहेस ना, तुम्ही बाहेर फिरायला जाणार तर का असं बुकाबुकी येणार का परत? तो काहीतरी तुम्हाला खिलविल ना, स्वतःही खाईल ना. मग आणि तसे तुम्ही दोघं कुठेही जात नाही फिरायला. आता जायला मिळतं एक चान्स. अथर्वलाही बरं वाटेल फिरायला बाहेर जाईल तर. आता आई हे ठरवतील तसं.